साने गुरुजी द्वारा लिखित श्यामची आई या पुस्तकाचे वाचन आपण ऐकत आहोत। आतापर्यंत 22 प्रकरणांचं वाचन आपण केलंय। आज ऐकूया रात्र 23वी म्हणजेच प्रकरण 23वे अर्धनारी नटेश्वर। आतापर्यंत ऐकलेल्या प्रकरणाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। तर चला तर मग आपण सुरू करूया अर्धनारी नटेश्वर। मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो। इंग्रजी चौथीत मी गेलो होतो। मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे। एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागायची। ताप आला की निजायचे, ताप जाताच उठायचे। ती फार अशक्त झाली होती। मी आलो म्हणजे तिला बरे वाटे। मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे। अंगणाची झाडलोटही करीत असे। आईचे पाय चेपायचे हा तर सुटीतील माझा नियमच झाला होता। एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते। जेवणखाणे झाली, वडील जेवून बाहेर गेले होते। धाकटे भाऊ झोपी गेले होते। आईचे उष्टे शेण वगैरे झाले। आई मला म्हणाली, श्याम, थोडे दळायचे का रे? का तुझे हात दुखत आहेत? संध्याकाळी तू खणले आहेस, गोळीचा दळा केलास ना? हात दुखत असेल तर नको। मी म्हटले, मुळीच हात दुखत नाहीत। जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात। तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते। चल, मी अंगणात जाते घालतो, पोत्यावर जाते घालतो। आईने घाल म्हणून सांगितले। मी अंगणात जाते घातले। आईने दळण आणले। दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या। मला आंबोळ्या फार आवडत असत। माय लेकरे अंगणात दळत होती व चंद्रवरून अमृताचा वर्षाव करीत होता। मंद गार वारा सुटला होता। आई ओव्या म्हणत होती व ओव्यात श्यामबाळ असे माझे नाव गुंफीत होती। मला फार आनंद वाटत होता। दळण्याचे काम मला लहानपणापासूनच आवडते, कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे। आई बरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालावयासही शिकलो होतो। आम्ही दळीत होतो। दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या। बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले। श्याम, हे काय हो, तू इंग्रजी शाळा शिकतोस नास? जानकी वहिनी मला म्हणाल्या। मी आईला विचारले, आई, दळायला हात लावला म्हणून काय झाले ग? आई म्हणाली, श्याम, अरे जानकीबाई थट्टा करतायत तुझी, त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहण्यास आल्या। अरे, काम करणाऱ्याला का कोणी नावे ठेवताल? आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीच समजला पाहिजे। तुझ्या भक्तिविजयात जनाबाईंबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागला? हो, खरेच आहे, पण खरे असेल का ग ते? देव कबीराचे शेले विणू लागले, जनाबाई दळण दळू लागी, धुणी धुवू लागे, नामदेवांच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी, नाचे, खरे का ग हे सारे? असे मी विचारले। बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाईस विनवून आई म्हणाली। श्याम, अरे खरेच असेल ते। देवावर ज्यांची श्रद्धा असते ना, त्यांचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो। तू मला मदत करीत आहेस ही देवानेच पाठवली। मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू स्वतःच येतो। अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो, कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईंच्या रूपाने। आई, मला भेटले का ग देव? मी एकदम विचारले। पुण्यवंताला भेटतो। आई, मला भेटेल का ग देव? मी एकदम विचारले। पुण्यवंताला भेटतो, पुष्कळ पुण्य करावे, सर्वांच्या उपयोगी पडावे, म्हणजे देव भेटतो, आई म्हणाली। जानकीबाईंनी मला म्हणाल्या, श्याम का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय? मग शिकतो आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली नोकरी कर, आईला नोकरीवर ने। मी म्हटले, मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावेसे वाटते। आई, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता। मी बसलो तर मला भेटेल का ग देव? आई म्हणाली, बाळ, ध्रुवाची पूर्व पुण्याई केवढी थोर, त्याचा निश्चय किती अभंग। बाप राज्य द्यायला लागला तरी तो माघारी फिरला नाही, इतके दृढ वैराग्य कोठून आणायचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर, मग केव्हा तरी देव भेटेल। जानकीबाई म्हणाल्या, सोड श्याम, मी लावते आता हात,
दमला असशील तू. मी आईला म्हटले, आई तूच जरा हात सोड, जानकी वहिनी व मी दळतो. जानकी वहिनी मला वैरण घालता येते, डोळे मिटून सुद्धा घालता येते. मी आता तरबेज झालो आहे. आई सोड ना हात थोडा वेळ. मी आईचा हात सोडविला व जानकी वहिनी आणि मी दळू लागलो. मी वैरण घालू लागलो. जानकी वहिनी पहा कसे पीठ येत आहे ते. डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही, पहा ना, मी त्यांना म्हटलो. जानकी वहिनी आईला म्हटल्या, बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत. आई म्हणाली, माझ्या घरात कोण आहे मदत करावयास? अजून सून थोडीच आली आहे घरात. श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील? जानकीबाई, बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात, त्यांना कमीपणा थोडाच आहे. श्याम मला डाळ तांदूळ निवडावयास लागतो, धुणी धुण्यास लागतो, भांडी विसळायला, सर्व कामात मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतले हा. मी म्हटले, श्याम लोक तुला हसतील तर तो कसा म्हणे, आई तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे, तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवायला का लाज वाटेल? जानकीबाई, श्यामला नाही वाटत काही. मी श्यामला बायको करून टाकले आहे तरी त्याला ते आवडेल. मित्रांनो, आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुष मंडळी नसले तर धीटपणा, घरची व्यवस्था पाहणे हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हेच तर साधायचे असते. लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो, स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुष गुण येणे म्हणजेच विवाह होय. अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती. गोष्ट कशी वाटली हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. उद्या ऐकूया प्रकरण 24 सोमवती आवस. जय श्री कृष्ण.